नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणचा आकाश माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आम्ही सगळे एकत्र आलोय तेव्हा कुठे फिरायला वगैरे जात नाही। आमच्या शाळेला आंबतकोल शाळेला आदर्श पुरस्कार मिळालाय, तिथेच आम्ही चाललोय सगळं त्या सरांचं अभिनंदन करायला, तिथल्या मुलांना भेटायला, शाळेला भेट द्यायला। तर चला तुम्हाला पण ती शाळा दाखवतो, पुढं व्हिडिओ नक्की बघत राहा। आपण फायनली त्या शाळेला भेट द्यायला आलोय। शाळा एवढीच बाहेरून सुंदर आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर इथलं वातावरण, तिकडे महाराजांचा फोटो। चला तर आतमध्ये जाऊन आपण त्या सरांशी दोन शब्द बोलूया, मुलांना भेटूया। एक गोष्ट आहे की आज आपल्या आंबतकोल तांबडवाडी शाळेला जो आदर्श पुरस्कार भेटला आहे त्याचं सर्व श्रेय आमचे रावत गुरुजी आणि आंबतकोल तांबडवाडी सर्व ग्रामस्थ यांना जात आहे। आणि खरोखर परत एकदा की आम्हाला इतका आनंद झाला की पेपरला फोटो, स्टेटसला सगळ्यांच्या फोटो, खरोखर एक म्हणजे सांगण्यापलीकडची गोष्ट आहे ती, कारण असं आपल्या कधी गावात घडलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच ते घडलं। त्याच्यामुळे मी सर्वांचे प्रथम सगळं आभार मानतो। नमस्कार, आज आम्ही आलो आहोत तांबडवाडी शाळेमध्ये आज आपल्या गुरुजींचे सत्कार करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी। तर त्यांच्यामुळे आज जो शाळेला पुरस्कार मिळाला आहे तो आज गुरुजींमुळे भेटला आहे। तर प्रथम गुरुजी तुमचे आभार। आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुजी तुमचं हार्दिक अभिनंदन। थँक्यू। आणि हा क्षण तुमच्यासाठी किती खास आहे ते आपल्या सगळ्यांना सांगा। निश्चितपणे सांगेन। आज एक इतिहासाचं एक वेगळं पान या आंबतकोल शाळेमध्ये येऊन लिहिलं गेलं, जे माझ्या एक 37 वर्षाच्या कालामध्ये मी अनेक ठिकाणी पुरस्कार शाळेला मिळवून दिले, परंतु आजचा हा जो क्षण आहे तो माझ्या गावची, माझी शाळा, की जिथे मी माझ्या ग्रामस्थांना घेऊन मी हे काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे। मी आहे ते म्हणजे ग्रामस्थ आणि माझे सर्व पालक जे आहेत, त्यामध्ये मी निश्चितपणे उल्लेख करेन की जे शाळा विकास कमिटी आहे, या कमिटीचे अध्यक्ष बांबाडे सर असतील, आमचे राऊतदादा असतील, या सगळ्यांच्या मेहनतीनं, गांगरकर दादा आहेत उपाध्यक्ष, याचबरोबर इतर सर्व ग्रामस्थ पालक जे आहेत ते इतक्या सहजतेने त्यांनी हा शाळेचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यातच माझं हे जे आनंद आहे, हा आनंद इतिहासकालीन आनंद असेल काय, आणि असाच आनंद निश्चितपणे पुढे मला मिळवता येईल। आणि बाकी ठिकाणी आता मराठी शाळा, आपण भरपूर न्यूज बघतो की मराठी शाळा आता बंद पडत आल्यात, त्यातून आपल्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळालाय, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आदर्श शाळा पुरस्कार हा
मुलांचा पट किती आहे याच्यापेक्षाही मुलांचं कौशल्य त्या ठिकाणी शाळेमध्ये किती दाखवलं जातं आणि पालकांचं सहकार्य घेऊन विद्यार्थ्याची गुणवत्ता किती वाढवली जाते यावरती सगळ्यांचं लक्ष असतं. मी समाधान व्यक्त करीन अशा प्रकारची गुणवत्ता आज मी माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे 2 विद्यार्थी लागले. त्यामुळे आज इतर विद्यार्थ्यांना सुद्धा निश्चितपणे जाणीव झाली की मी 2 विद्यार्थीची शाळा असली तरीसुद्धा मी तेवढाच जर कार्यक्षम असेल, माझे पालक सक्रिय असतील तर हे जे वैभव आहे हे वैभव उभारायला वेळ लागणार नाही आणि शाळा बंद तर पडणारच नाहीत. कारण हे एक वैभवशाली जर मंदिर विद्यार्थ्यांना मिळत असेल आणि ते पाहिल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला या शाळेमध्ये येण्यास निश्चित भाग पडेल. बरं गुरुजी, आज आपल्या शाळेला आदर्श पुरस्कार भेटलाय, होय. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? रितेश दादा, हा क्षण आमच्यासाठी अतिशय अविस्मरणीय क्षण आहे. सांगायला अत्यानंद होतोय कारण 2 वर्षांपूर्वी हा जो आम्ही संकल्प केला या शाळेचा उत्कर्ष करण्याचा आणि त्यासाठी आमच्या या परिसरातील असलेले आमचे माजी विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, या सगळ्यांची एक सहविचार सभा घेतल्यानंतर सगळ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की होय, आपण या शाळेचा निश्चित कायापालट करू. आपला गाव कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे, त्याचप्रमाणे आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची उत्तुंग भरारी मारूया अशा प्रकारचा स्वप्न उराशी बाळगून 1-2 वर्ष कार्यरत राहिलेलो. प्रत्येक गोष्ट इथे जी कमी होती ती प्रत्येक माजी विद्यार्थी असेल किंवा आमचे ग्रामस्थ असतील या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक किंवा भौतिक सुविधांच्या माध्यमातून त्याने वस्तुरूप ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत आपण या टप्प्यापर्यंत आलो. निश्चित आमचं आदर्श पुरस्कार मिळावा हे स्वप्न नव्हतं, परंतु जो काही कायापालट झाला तो आमच्या अधिकाऱ्यांच्या समोर दिसण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही फाईल तयार करा, निश्चित तुम्ही पुरस्कारास पात्र आहात. आम्हाला हुरूप आला आणि ज्या ज्या गोष्टी आमच्या अपूर्ण होत्या त्या आम्ही पूर्ण सहकार्य करून त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या केदारनाथांची ती कृपा, कारण जिल्ह्याला ज्या फाईल्स गेल्या त्या फाईलमध्ये आपल्या आंबतखोल तांबडवाडी शाळेची फाईल ही अव्वल ठरली आणि आपल्याला आदर्श पुरस्कार मिळाला आणि एक चांगल्या प्रकारचं आमच्या गावाचं जिल्हाभरात नावलौकिक झाला. ह्या गावचे सरपंच आणि उपसरपंच आहात, तर आपल्या ह्या शाळेला आदर्श पुरस्कार भेटलाय, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? शाळेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ह्या शाळेला एक हिरा सापडलेला आहे आणि ह्या हिऱ्याचं कौतुक करायला आम्ही आज इथं आलेलो आहोत. काय ह्या शाळेला या ज्या शैक्षणिक गोष्टी असतील, काही कुठलीही गोष्ट असू दे, आतापर्यंत सांगत आले, आम्ही देत आलो आणि ह्याच्या पुढे सुद्धा अशाच प्रकारे देऊ. कारण जोपर्यंत मी सरपंच आहे तोपर्यंत 100% मिळेल याची काळजी घेत आहे. उपसरपंच साहेब, तुमचं म्हणणं काय आहे? ह्या शाळेला जो पुरस्कार मिळाला, ही जी 3 मुलं राज्यात तिसरा, चौथा आणि चौथे हे क्रम पटकवणे, ह्याचं खरं श्रेय हे ह्या शाळेचे शिक्षक चंद्रशेखर राऊत यांना जातं. तसंच आज ह्या आंबतखोल गावचं नाव आज रत्नागिरी जिल्ह्यात जे रोवलं गेलं त्याच्यावर एक त्याचा पुरी जबाबदारी ह्या शाळेची आणि ह्या गावाचं नाव केलं, त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. काका, तुमचे बंधू म्हणजे आमचे राऊत सर यांच्या कारकिर्दीत या शाळेला पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांचा एक मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत मला त्याच्या एकूण शैक्षणिक कार्याबद्दल वाहून घ्यायची जी काय त्याची उर्मी आहे हे मला ज्ञात होतंच. पण इथं आल्यानंतर सुद्धा काय थोड्या वेळात त्यानं जे काय केलं आणि हा आदर्श शाळेचा पुरस्कार प्राप्त करून घेतला, त्याच्याबद्दल मला एक मोठा भाऊ म्हणून ऊर भरून आला. काय गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एवढी शाळेची प्रगती केली आणि कौतुकास पात्र ठरून त्यानं ते केलं, त्याच्याबद्दल मला खरंच खूप समाधान वाटतं. शाळा आंबतखोल तांबडवाडी ह्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल तुम्हाला अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? आज या शाळेचा कायापालट झाला हे बघून मला खूप छान वाटतंय आणि ह्या सगळा परिसर, आमच्या मुलांचं कौतुक
सगळे गावातली मंडळी येत आहेत, कौतुक करतात, हे बघून मला खूप छान वाटते. तुझं नाव सांग. मेरा नाम हर्ष तुषार फुटक. आपल्या शाळेला आता एक पुरस्कार भेटलाय आणि त्याचं श्रेय आपल्या गुरुजींना जात आहे. तर गुरुजींबद्दल तुझं मत काय आहे? मेरी शाला न केवल पढ़ाई का मंदिर नहीं बल्कि व्यक्तित्व निर्माण का एक सजीव मंच है, जहाँ अनुशासन, संस्कार, ज्ञान और रचनात्मकता का सुंदर संगम होता है. इस वर्ष भी हमारी शाला ने शिक्षा, खेल, सांस्कृतिक गतिविधियों, विज्ञान तंत्रज्ञान के क्षेत्र में उल्लेखनीय प्रगति की है. हमारे शिक्षक न केवल हमें पाठ्य पुस्तकों का ज्ञान देते हैं बल्कि हमें जिम्मेदारी और मूल्य कर्तव्य भी सिखाते हैं. की आपल्या राज्यामध्ये आता ही जी मुलं आलेत त्या मुलांबद्दल थोडंसं एक मत मांडून द्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबतकोल तांबडवाडी ही एक प्राथमिक शाळा आहे. तिथे 1 ते 4 वर्ग घेतले जातात. यामध्ये इयत्ता 1 ते 4 पर्यंत आम्ही सर्व विद्यार्थ्यांना अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आम्ही बसवलेले होते. त्यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी टॉपमोस्ट मार्क्स मिळवून प्रथम क्रमांकाला आलेले आहेत. परंतु इयत्ता 2मध्ये शिकत असलेले हर्ष तुषार फुटक, अनुजा अनिल खापरे आणि गौतमी गणेश पवार या 3 मुलांनी आपल्या राज्यामध्ये जी अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा झाली त्यामध्ये राज्यामध्ये हर्षचा 3रा क्रमांक आलेला आहे. त्याला एकूण 150 पैकी 146 मार्क्स मिळालेले आहे आणि तो टॉपरच्या 3ऱ्या क्रमांकाला बसलेला आहे. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी माझी आहे अनुजा अनिल खापरे, हिला 150 पैकी 144 मार्क्स मिळालेले आहे आणि ती टॉपर 4थ्या क्रमांकाला आलेली आहे. त्यानंतर गौतमी गणेश पवार ही सुद्धा डिस्ट्रिक्टमध्ये 3ऱ्या क्रमांकाला आलेली आहे. तर या मुलांचं पहिल्यापासूनचं जे भवितव्य आहे ते अतिशय उज्ज्वल आहे, अतिशय ब्रिलियंट आहेत आणि समाधान एवढं वाटतं की या ग्रामीण भागामध्ये असलेली कुठल्याही प्रकारची ट्यूशन न घेता, कुठल्याही प्रकारची इतर क्लास न जॉईन करता या विद्यार्थ्यांनी आपल्याला स्वतःच्या कुवतीप्रमाणे किंवा बुद्धी क्षमतेनं त्यांनी या राज्यामध्ये आपल्या आज शाळेचं नाव लौकिक केलेलं आहे आणि त्याने नंबर मिळवलेला आहे. त्याचं खरंच आम्हाला कौतुक वाटतं. आमच्या गावाला सुद्धा कौतुक वाटतं. आमच्या शाळेला सुद्धा त्यांचं कौतुक आहे. चला फायनली आपण आदर्श शाळेला भेट देऊन आता परत चाललोय. खूप छान वाटलं आहे ना भेटून. पुन्हा नंतर नक्की भेटूया. आता आम्ही घरी निघालो होतो, पण घरी जाता जाता वाटेतच आम्हाला आपल्या ह्या शाळेतले निमुनकर गुरुजी भेटलेले आहेत. तर त्यांना आता आम्हाला हे असं विचारतं की आता जो आपल्याला जिल्हा परिषदेचा पुरस्कार भेटला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आमच्या जे आम्ही शाळेसाठी मेहनत घेतली होती त्या आमच्या मेहनतीला कुठेतरी फळ मिळाले आहे आणि त्यामध्ये आमच्या वाडीतील सर्व ग्रामस्थांची, गावातील ग्रामस्थांची, सर्व सरपंच म्हणा किंवा उपसरपंच म्हणा किंवा सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे, तसेच गावातील सर्व ग्रामस्थांचे आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं व त्याचंच फळ आम्हाला मिळालं आहे. त्यामुळं आम्ही सर्वांचे आभारी आहोत असे मी सांगतो. धन्यवाद.